नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. मी डॉक्टर ममता कन्नाडे, समाजशास्त्र विभाग प्रमुख, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज कोल्हापूर. तर मित्रांनो, आज आपण शास्त्रीय संशोधन पद्धतीच्या पायऱ्या अभ्यासणार आहोत. संशोधन किंवा शास्त्रीय अभ्यास ही एक दीर्घकाळ चालणारी अशी प्रक्रिया आहे. त्यामुळे कोणतेही संशोधन हे शास्त्रीय पद्धतीनेच आपल्याला केले पाहिजे. संशोधनाच्या दीर्घकालीन प्रक्रियेचा विचार करताना शास्त्रीय पद्धतीच्या क्रमबद्ध ज्या काही पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांचा विचार करणे आवश्यक ठरते. या पायऱ्यांच्या बाबतीत विविध शास्त्रज्ञांमध्ये मतभेद असलेले आपल्याला दिसून येतात. अनेक शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या पायऱ्यांचा उल्लेख केलेला आहे. त्यापैकी काही शास्त्रज्ञांनी ज्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत त्या आपल्याला पुढीलप्रमाणे सांगता येतील. समाजशास्त्राचे जनक ऑगस्ट कॉम्त यांनी शास्त्रीय पद्धतीच्या पुढील पायऱ्या सांगितलेल्या आहेत. यामध्ये विषयाची निवड, निरीक्षणाद्वारे तथ्यांचे संकलन व वर्गीकरण, तथ्यांचे परीक्षण आणि नियमांचे प्रतिपादन या पायऱ्यांचा समावेश होतो. यानंतर लुंडबर्ग यांनी संशोधनाच्या 4 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये कामचलाऊ गृहीतकृत्यांची निर्मिती, तथ्यांचे निरीक्षण आणि लेखन, तथ्यांचे वर्गीकरण आणि संघटन आणि सामान्यीकरण ह्या 4 पायऱ्या पी. व्ही. यंग यांनी खालील पायऱ्या सांगितलेल्या आहेत. यामध्ये कामचलाऊ गृहीतकृत्यांची निर्मिती, निरीक्षण, तथ्यांचे संकलन आणि लेखन, लिखित तथ्यांचे श्रेणी किंवा क्रमामध्ये निर्धारण, शास्त्रीय सामान्यीकरण किंवा नियमांची निर्मिती. वरीलप्रमाणे वैज्ञानिक पद्धतीच्या पायऱ्यामध्ये शास्त्रज्ञांमध्ये मतभिन्नता असली व त्यांना अभिप्रेत असलेल्या पायऱ्या त्यांनी सांगितल्या असल्या तरी वैज्ञानिक पद्धतीच्या काही सर्वसामान्य पायऱ्या ज्यांचा संशोधनात उपयोग केला जातो त्या पायऱ्या आपल्याला पुढीलप्रमाणे सांगता येतील. शास्त्रीय संशोधन पद्धतीतील पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजे समस्यासूत्रण होय. समस्यासूत्रण ही संशोधन प्रक्रियेतील पहिली पायरी मानली जाते. ज्यावेळेला संशोधकाला संशोधन कार्य करायचे असते त्यावेळेला सर्वप्रथम आपल्या अभ्यासाचे क्षेत्र आणि त्यानंतर अभ्यासाचा विषय संशोधकाला निश्चित करावा लागतो. त्याचबरोबर आपल्या अभ्यास विषयाची व्याप्ती आणि कालावधी किती राहील हे देखील त्याला ठरवावे लागते. मग त्यासाठी कोणती साधनसामुग्री आवश्यक आहे, तसेच विषयासंबंधीची माहिती, तथ्ये, आकडेवारी ह्या सर्व बाबी संशोधकाला संकलित कराव्या लागतात आणि मग याचा चिकित्सक पद्धतीने संशोधकाला अभ्यास करावा लागतो. समस्यासूत्रण करतानाच
संशोधकाला अध्ययन विषयाच्या कोणत्या पैलूला महत्त्व द्यायचे हे निश्चित करावे लागते. म्हणजेच संशोधकाला आपल्या संशोधनाची दिशा सर्वप्रथम निश्चित करावी लागते. अन्यथा संशोधन विषयाचे क्षेत्र अमर्याद होण्याची शक्यता असते. एकदा दिशा निश्चित केली म्हणजे त्यासंबंधी असणाऱ्या उपविषयावर संशोधकाला लक्ष केंद्रित करता येते. तसेच त्यांच्या संबंधी तथ्य संकलन आणि विश्लेषण करणे संशोधकाला सुलभ जाते. उदाहरण जर पाहायचं असेल तर साखर कारखान्यातील मानवी संबंधाचा अभ्यास हा जर संशोधकांनी संशोधनासाठी विषय निवडला तर जगातील सर्व प्रकारच्या म्हणजे खाजगी, सहकारी, सरकारी साखर कारखाने आणि त्या साखर कारखान्यातील मानवी संबंधाचा अभ्यास करणे हे कोणत्याही एका व्यक्तीच्या मर्यादेपलीकडचे कार्य आहे. अशा वेळेला संशोधकाला हा विषय बदलून तो दक्षिण महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यातील मानवी संबंधाचा अभ्यास असा विषय निवडता येऊ शकतो. म्हणजे एकदा समस्या सूत्रण झाल्यानंतर त्याला जर तो विषय फार व्यापक आहे असा वाटला तर तो त्यामध्ये बदल देखील करू शकतो. परंतु हे सर्व करण्याआधी त्याला समस्या निश्चित करणे ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. शास्त्रीय संशोधन पद्धतीतील दुसरी पायरी आहे निरीक्षण. सामाजिक संशोधन करीत असताना निरीक्षणाला देखील फार महत्त्वाचे स्थान असते. जे जे घडते ते पाहणे म्हणजे निरीक्षण नव्हे, तर पद्धतशीर रीतीने हेतुपूर्वक पाहणे म्हणजे निरीक्षण होय. अशा निरीक्षणामध्ये निवड असते. अभ्यास विषय आणि त्याची व्याप्ती निश्चित केल्यानंतर संशोधकाला विषयवस्तूचे निरीक्षण करावे लागते. त्याचे निरीक्षण हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचेच असले पाहिजे. नैसर्गिक शास्त्रातील संशोधनासाठी प्रायोगिक पद्धतीचा अवलंब केला जातो आणि त्या विषयासाठी प्रयोगशाळा देखील असते. त्यामुळे संशोधन कार्यावर संशोधकाचे प्रभावी नियंत्रण असते. त्यामानाने सामाजिक संशोधन हे मानवी वर्तणुकीशी संबंधित असल्यामुळे संपूर्ण समाज हीच त्याची प्रयोगशाळा असते. सामाजिक व्यवहार हे अत्यंत जटिल व गुंतागुंतीचे असल्यामुळे सामाजिक संशोधकाला विज्ञान संशोधकाप्रमाणे बाह्य परिस्थितीवर प्रभावी नियंत्रण ठेवता येत नाही. तरी पण वैज्ञानिक संशोधन पद्धतीची सर्व तत्त्वे सामाजिक शास्त्रातही पाळली जातात. परंतु नैसर्गिक शास्त्राचे निष्कर्ष ज्याप्रमाणे त्रिकालाबाधित सत्य असतात त्याप्रमाणे सामाजिक शास्त्राचे निष्कर्ष त्रिकालाबाधित सत्य नसतात, तर ते समाजसापेक्ष, कालसापेक्ष आणि परिस्थितीसापेक्ष असतात. म्हणजेच समाजशास्त्रामध्ये जे निष्कर्ष काढले जातात ते निष्कर्ष समाजापरत्वे, वेळ आणि काळापरत्वे बदललेले असतात किंवा बदलू शकतात.
तिसरी पायरी आहे वर्गीकरण. निरीक्षणानंतर तथ्यांचे वर्गीकरण करावे लागते. संशोधनासाठी संशोधकाने संकलित केलेली तथ्य, माहिती आणि आकडेवारी अस्ताव्यस्त आणि विखुरलेली असते. त्या आधारे विश्लेषण करणे हे संशोधकाला शक्य होत नाही. म्हणून तथ्यातील समानता, विषमता किंवा इतर कोणत्या तरी आधारावर त्यांचे वर्गीकरण करणे महत्त्वाचे असते. आता उदाहरणार्थ पहा. कोळसा, कावळा, छत्री, निग्रो इत्यादी ह्या सर्व गोष्टी काळ्या रंगाचे आहेत या समान धर्मावर वर्गीकरण करणे उपयुक्त ठरणार नाही. कारण एखाद्याला जो नियम लागू पडतो तो नियम दुसऱ्याला लागू पडत नाही. तेव्हा वर्गीकरण हे मौलिक गुणावर आधारलेले असले पाहिजे. म्हणजेच पशु, पक्षी, मनुष्य असे वर्गीकरण या ठिकाणी उपयुक्त ठरते. गृहीत कृत्य किंवा उपकल्पना. तथ्यांचे निरीक्षण आणि वर्गीकरण केल्यानंतर संशोधकाला निरनिराळ्या स्वरूपात माहिती व तथ्य उपलब्ध होतात. त्यात कोणकोणते संबंध असू शकतील याचा विचार करून तो ज्या संभाव्य विधानाची मांडणी करतो त्याला गृहीत कृत्य असे म्हणतात. गृहीत कृत्य हे संशोधन समस्येचे एक संभाव्य उत्तर किंवा स्पष्टीकरण असते. संशोधन विषयाच्या पूर्वज्ञानाच्या आधारे गृहीत कृत्याची निर्मिती केली जाते. त्यामुळे संशोधनाचे लक्ष आपल्या अध्ययन विषयावर केंद्रित होण्यास मदत होते. गृहीत कृत्य हे अधिक विश्वासार्ह असते. ते एक प्रकारचे अनुमान आहे. त्या आधारे वास्तविक तथ्य संकलित करण्यास मदत होत असते. गृहीत कृत्य याचा अर्थ संशोधन समस्येचे संभाव्य उत्तर असा होतो. उदाहरणार्थ, सुशिक्षित बेकारी ही संशोधन समस्या असेल तर सुशिक्षितांची बेकारी निर्माण होण्याची संभाव्य कारणे म्हणून दोषयुक्त शिक्षण पद्धती, प्रात्यक्षिकांचा अभाव, समाजाच्या गरजा न भागविणारा अभ्यासक्रम इत्यादी अनेक संभाव्य उत्तरे आपल्याला नमूद करता येतात. संशोधन समस्येशी संबंधित संभाव्य उत्तरांची निश्चित विधानांच्या स्वरूपात मांडणी केली तर गृहीत कृत्यांची निर्मिती होते. गृहीत कृत्य निर्मितीमुळे संशोधकाचे श्रम, वेळ, पैसा या सर्वांचीच बचत होते. या ठिकाणी गृहीत कृत्य निर्मिती म्हणजे संशोधन नव्हे हे मात्र लक्षात ठेवणे अतिशय आवश्यक आहे. त्यानंतरची पायरी आहे पडताळणी किंवा प्रचिती. संशोधकाने मांडलेल्या गृहीत कृत्याची विश्वासार्हता तपासून पाहणे ही
शास्त्रीय संशोधन प्रक्रियेतील पुढची पायरी आहे. गृहीतकृत्य विश्वसनीय व वस्तुनिष्ठ स्वरूपाचे आहे किंवा नाही याची पडताळणी करण्यासाठी त्या अध्ययन विषयाच्या घटनेच्या समान परिस्थितीत तेच परिणाम घडून येतात किंवा नाहीत याचा पुन्हा पुन्हा अनुभव घेणे आवश्यक असते. मांडलेली गृहीतकृत्य विश्वसनीयतेच्या कसोटीला न उतरल्यास त्या गृहीतकृत्यामध्ये संशोधकाला बदल करावा लागतो. तसेच कार्यकारण संबंधाचा सुद्धा त्याला वारंवार अभ्यास करावा लागतो. अशा प्रकारे संभाव्य निष्कर्षाचा पडताळा म्हणजेच अंतिम निष्कर्षाची खात्री होय. संशोधन आराखडा. शास्त्रीय संशोधनाची रूपरेषा निश्चित करणे म्हणजे संशोधन आराखडा होय. संशोधन आराखडा हे संशोधन कार्याचे नियोजन असते. संशोधन आराखडा तयार केल्यामुळे भविष्यात कोणत्या अडचणी येतील, तथ्य संकलनाच्या कार्यात कोणते अडथळे येतील आणि मग ते अडथळे कसे सोडवता येतील याची संशोधकाला या संशोधन आराखड्यामुळे माहिती होते. संशोधन आराखड्यामुळे संशोधन कार्य विफल होण्याची शक्यता कमी असते. तसेच संशोधनाचे निष्कर्ष अचूक येण्यास मदत होते. यावरून संशोधन प्रक्रियेत संशोधन आराखडा तयार करण्याच्या पायरीचे असलेले महत्त्व या ठिकाणी लक्षात येते. सर्व प्रकारच्या संशोधन अध्ययनासाठी संशोधन आराखड्याचे स्वरूप हे सारखे नसते, तर ते संशोधनाच्या उद्दिष्टानुसार बदलत जाते. संशोधन समस्येच्या संदर्भात तथ्यांचे संकलन करण्यासाठी निरीक्षण करणे, मुलाखती घेणे, प्रश्नावली भरून घेणे यापैकी या सर्व बाबींचा समावेश संशोधन आराखड्यामध्ये होत असतो. अशा प्रकारे तयार केलेल्या संशोधन आराखड्यामुळे संशोधकाला संशोधन अध्ययनातील संभाव्य अडचणी दूर करून वेळ, पैसा आणि श्रम यांची बचत करता येते. त्यामुळे संशोधनाचे उद्दिष्ट साध्य करणे देखील सोपे जाते. उदाहरण पाहायचं झाल्यास आपण प्रवासाचे उदाहरण घेऊ शकतो. आपल्याला एक कौटुंबिक सहल काढायची आहे. मग यावेळी देखील आपण आराखड्याचा वापर करत असतो. या ठिकाणी आपण प्रवास करायचे असल्यास प्रवास कोठे करायचा, प्रवास करत असताना प्रवासाचे साधन कोणते, कोणत्या साधनाच्या माध्यमातून आपल्याला प्रवास करायचा आहे हे आपण प्रवास करण्याच्या आधीच ठरवत असतो. त्यानंतर किती दिवस आपल्याला प्रवास करायचा आहे किंवा किती दिवसाची सहल किंवा ट्रिप आपल्याला काढायची आहे याचेही नियोजन आपण करत असतो. त्यानंतर जेवण, नाश्ता, खरेदी हे सगळं करत असताना त्यासाठी पैसे किती लागणार आहेत, प्रवासाचे पैसे आणि इतर खर्च किती लागणार आहे
याचा आपण अंदाज घेतो आणि ह्या सगळ्यांचे नियोजन करून आपण प्रवास करत असतो. त्यावेळेला आपला जो काही प्रवास किंवा ट्रिप असेल ती ट्रिप यशस्वी होऊ शकते. असं कधीच होत नाही की आपण सकाळी ठरवलो की आता ट्रिपला जायचं आहे आणि बॅगा घेऊन निघालो. असा प्रवास जर आपण केला तर हा प्रवास यशस्वी होणार नाही किंवा हा प्रवास करत असताना असंख्य अडचणीला आपल्याला सामोरं जावं लागू शकतं. अगदी हे प्रवासाचं नियोजन म्हणजेच थोडक्यात आपल्याला संशोधन आराखडा आहे असं म्हणता येईल. तथ्य संकलन. संशोधन आराखडा तयार झाल्यानंतरचे कार्य म्हणजे तथ्य संकलन होय. निरीक्षण, मुलाखत, प्रश्नावली, अनुसूची अशा तथ्य संकलनाच्या अनेक पद्धती आहेत. आपल्या संशोधन अध्ययनासाठी आवश्यक तथ्यांच्या संकलनाकरिता कोणत्या पद्धतीचा उपयोग करायचा आहे हे संशोधकाने संशोधन आराखडा तयार करतानाच ठरविणे आवश्यक असते. संशोधन समस्येशी संबंधित असणारे जे काही विश्व आहे ते विश्व फार मोठे असेल तर त्या सर्वांशी संपर्क साधून तथ्य संकलित करणे संशोधकाच्या आवाक्याबाहेर असते. म्हणून संशोधकाला विश्वातून किंवा त्या समग्रातून प्रतिनिधिक ठरणारा नमुना गट निवडावा लागतो. संकलित तथ्य सामग्रीची विश्वसनीयता तपासून पाहावी लागते. कारण या तथ्य सामग्रीच्या आधारावरच संशोधकाला निष्कर्ष काढायचे असतात. जर संकलित तथ्य, माहिती, आकडेवारी विश्वसनीय नसतील तर संशोधनाचे निष्कर्ष चुकीचे निघतील. अशा प्रकारे संशोधन प्रक्रियेतील ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अवस्था आहे. संकलित तथ्यांचे विश्लेषण आणि निष्कर्ष. तथ्यांचे विश्लेषण करणे ही तथ्य संकलनानंतरची संशोधन प्रक्रियेतील अवस्था आहे. तथ्यांचे विश्लेषण करण्याच्या प्रक्रियेत परस्परांशी संबंधित असणाऱ्या अनेक क्रियांचा समावेश होतो. उदाहरणार्थ, संकलित तथ्य सामग्रीचे सर्वप्रथम परीक्षण करणे, त्यानंतर तथ्यांचे वर्ग पाडणे, त्यांना सांकेतिक क्रमांक देणे म्हणजेच त्यांचे सांकेतीकरण करणे, तथ्यांच्या सारण्या व कोष्टके तयार करणे, त्यानंतर संख्याशास्त्रीय निष्कर्ष काढणे ही सर्व विश्लेषण प्रक्रियेची उपांगे आहेत. अशा प्रकारे संकलित तथ्यांचे विश्लेषण केल्यानंतर संशोधकाला संशोधन विषयासंबंधी निष्कर्षाची मांडणी करता येते. सामान्यीकरण. संभाव्य निष्कर्षाचा पडताळा पाहिल्यानंतर विशिष्ट परिस्थितीत सारखे परिणाम घडून येत असतील तर निष्कर्षाचे जे विधान केले जाते त्याला सामान्यीकरण असे म्हणतात. कार्यकारण संबंधाच्या आधारे वारंवार पडताळा घेऊन सामान्यीकरण केले जाते. पूर्वकथन. समान
परिस्थितीत समान परिणाम आढळून आल्यानंतर जे निष्कर्ष काढले जातात किंवा ज्या सिद्धांताचे प्रतिपादन केले जाते त्यांना अंतिम निष्कर्ष न म्हणता पूर्वकथन असे म्हणतात. पूर्वकथन हे संभाव्य विधान नसून ती निश्चित अशी नियम अवस्था आहे. विशिष्ट परिस्थितीत जी घटना घडून येते तिचे होणारे परिणाम अगोदरच सांगणे म्हणजे पूर्वकथन होय. नैसर्गिक शास्त्रात हे पूर्वकथन निश्चित अर्थाने करता येते, परंतु सामाजिक शास्त्राशी संबंधित असणारी सामाजिक परिस्थिती वारंवार बदलत असल्यामुळे त्या बाबतीत पूर्वकथन करणे बरेच कठीण असले तरी सामाजिक शास्त्रामध्ये अनेक संशोधकांनी अभ्यास करून असे पूर्वकथन केलेले आपल्याला पाहावयास मिळते. अहवाल आपल्या संशोधन अध्ययनातील संपादित तथ्यसामुग्रीच्या पुराव्या आधारे संशोधक जे स्पष्टीकरण करतो त्या आधारे संशोधनाचा अहवाल तयार केला जातो. संशोधन अहवालात कोणकोणत्या बाबींचा समावेश असावा तर यामध्ये प्रत्येक पृष्ठावरील मजकुराची मांडणी कशी असावी, तथ्याच्या मांडणीचा क्रम कसा असावा, तळटीपा कशा द्याव्यात, तालिका, आलेख, चित्रे कसे तयार करावेत यासंबंधी शास्त्रीय संशोधन पद्धतीत काही नियम आहेत. संशोधन अहवाल तयार करताना संशोधकाला या सर्व नियमांचे पालन करून त्याला शेवटी संशोधन अहवाल सादर करणे गरजेचे असते. अशा पद्धतीने ज्या वेळेला एखादा संशोधक समाजातील एखाद्या विषयावर किंवा सामाजिक समस्येवर संशोधन करत असतो तेव्हा संशोधन करीत असताना अगदी सुरुवातीपासून समस्या सूत्रणापासून ते संशोधन अहवालापर्यंत ह्या ज्या काही पायऱ्या आहेत, हे जे काही टप्पे आहेत, हे टप्पे त्याला त्याच्या संशोधन कार्यामध्ये अगदी शास्त्रीय पद्धतीने त्याचा वापर करणे अनिवार्य ठरत असते. आणि अशा पायऱ्याच्या आधारावरच तो संशोधक अगदी यशस्वीपणे सामाजिक शास्त्रामध्ये संशोधन कार्य पूर्ण करू शकतो.